तर मंडळी चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर धैर्य आणि साबी जे असतात ती घरामध्ये पूजा करत असतात. तेवढ्यात धैर्याच्या एका व्यक्तीचा त्याला कॉल येतो आणि बोलतो, "तुम्हाला ज्या डॉक्टरांना भेटायचं होतं ते लवकरात लवकर त्यांची बदली झाली आहे. त्यामुळे तुम्हाला आत्ताच्या आत्ता त्यांना भेटावं लागेल, तुम्हाला जावं लागेल." असं तो बोलतो. त्यानंतर जो धैर्य असतो तो पंडितजीला बोलतो, की "पंडितजी, मला हॉस्पिटलला जावं लागेल. माझं जरा अर्जंट काम आहे. गेलं तर चालेल का?" तर पंडितजी बोलतात, "असं मधून तर जाता नाही येणार, पण ठीक आहे, मनातल्या मनात देवाची आराधना करा, काही हरकत नाही." त्यानंतर धैर्य आणि सावि तिथून निघतात. पण इकडं दामिनी पण त्या हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी निघालेली असते. त्याचबरोबर दामिनीचा एक व्यक्ती देखील तिथं असतो. त्यानंतर दोघेही एका व्यक्तीला तिथं शोधायला आलेले असतात. कारण त्यांना समजलेलं असतं, की दया मामा कुठल्यातरी पेशंटला ची देखभाल करत होता, त्याला पैसे पुरवत होता, असं त्यांना समजलेलं असतं. त्या व्यक्तीला शोधण्यासाठी ते हॉस्पिटलला येतात. तर इकडे इराला पण एक पुरावा सापडलेला असतो. इरा पण त्याच हॉस्पिटलमध्ये येते आणि होतं असं धैर्य आणि सावी ते देखील त्या हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी निघतात. जी इरा असते, ती दामिनी आणि त्याच्या व्यक्तीला बघते आणि लांबून त्यांच्या गप्पा ऐकत असते आणि त्यानंतर जी इरा असते, तिच्याकडं तिच्या वडिलांनी कपाटामध्ये प्रूफ ठेवलेला असतो काहीतरी. त्यामुळं ती तिथं पोहोचलेली असते. त्यानंतर जी इरा असते, प्रत्येक रूम चेक करत चाललेली असते. ती नर्सच्या वेशामध्ये आलेली असते. त्यानंतर ती पोहोचते एका रूममध्ये. त्या रूममध्ये असतात सावीचे वडील आणि त्यानंतर ती पोहोचल्यानंतर तिथं बघते, तर हे सावीचे वडील आहे आणि मनातल्या मनात विचार करते, की आता माझा धैर्यसोबत लग्न करण्याचा मार्ग खूप मोकळा केला आहे बाबांनी, हा पुरावा ठेवून, असं ती बोलत असते. इकडं जी दामिनी आहे, ती सावी पोहोचते इथं. सावीला दामिनीचा आवाज ऐकल्यासारखं वाटतं. त्यानंतर ती धैर्य मनातल्या मनात विचार करते, की इथं दामिनी मुजुमदार आल्या असतील का, असा विचार करते. पण ती बोलते, की त्या कशाला इथं येतील? त्यानंतर धैर्य आणि साबी पहिले काउंटरला येतात आणि विचारतात, "ते डॉक्टरांचा नंबर द्या किंवा कुठे आहे ते डॉक्टर? आम्हाला त्यांना भेटायचं आहे." तर रिसेप्शनवाले बोलतात, की "नाही, तुम्हाला असं नाही करता येणार. त्यांचा नंबर मी देऊ शकत नाही." तर धैर्य चिडून बोलतो, की "मी धैर्य मुजुमदार आहे. तुम्ही मला नाही बोलू शकत नाही." त्यानंतर तो जो व्यक्ती असतो तो बोलतो, "असं नाही सर, तुम्ही कुणीही असू द्या, पण हॉस्पिटलचे पण काही नियम आहेत. त्यामुळे तुम्ही नीट बोला." असं बोलतो. त्यानंतर सावी बोलते, "धैर्य थोडं शांत व्हा." त्यानंतर त्यांची इकडं-तिकडं पाहणी चालूच असते. तर इकडं जी दामिनी असते ती प्रत्येक हॉस्पिटलची रूम चेक करून पाहत असते. कोणत्या व्यक्तीला दया नेमकं पैसे पुरवतो, कोणत्या व्यक्तीसाठी तो येत असतो इथं, असं ते बघत असतात. त्यानंतर होतं असं, की जी दामिनी असते प्रत्येक रूम एक-एक चेक करत असते. तिला कुठेही म्हणजे असं ओळखीचा व्यक्ती वाटत नाही. त्यानंतर शेवटच्या रूममध्ये ती जाण्याचा प्रयत्न करते. पण तोपर्यंत जी इरा असते, ती सावीच्या वडिलांना घेऊन तिथून निघालेली असते. ती लपत-छपत तिथून चाललेली असते. तर तेवढ्यात जी सावी असते, ती काहीतरी बघायला चाललेली असते. तर ती इरानी तोंडाला मास्क लावलेला असतो आणि सावीच्या वडिलांच्या अंगावर ती शाल टाकते. त्यामुळं तिला काही कळत नाही. तिथून ती खुर्चीवर टाकून त्यांना लोटीत चालवलेलं असतं. तेवढ्यात होतं असं, सावी पण तिथून चाललेली असते. तेवढ्यात सावीचा एक हात तेव्हा तिच्या वडिलांच्या हाताला लागतो आणि तो हात खाली पडतो. त्यानंतर जी सावी असते ती इराला पुढे जाऊन बोलते, की "ओ नर्स थांबा." इरा तिथं थांबते आणि त्यानंतर इरा डोळे झाकते आणि खूप घाबरलेली असते. तेवढ्यात जी सावी असते ती त्यांच्याकडे येते आणि बोलते, "तुम्ही यांची नीट काळजी घेत जा. त्यांचा हात बघा ना, नीट लक्ष देऊन नेत जा. पेशंट आहेत ते." त्यानंतर ती सावी हात वर ठेवते आणि तिथून पुन्हा तिथून निघते. त्यानंतर जी इरा असते ती सावीच्या वडिलांना तिथून घेऊन जाते. तर इकडं सावी चाललेली असते, तर तेवढ्यात सावीला दामिनीसारखं दिसल्यासारखं होतं. त्यानंतर ती बोलते, की "या दामिनी मुजुमदार इथं आहेत का?" असं ते विचार करते. आता बघूया येणाऱ्या पुढील भागामध्ये सावीच्या वडिलांची आणि सावीची गाठ होते का? हे बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल, तर सर्वात आधी चॅनलला